नमस्कार, मी चंद्रकांत भोईर. आपण पाहत आहात एक चंद्रकांत भोईर. आपण पाहणार आहोत आईस इरा सर्व्हर कसे इन्स्टॉल करायचे आहे ते. आईस इरा सर्व्हर लोड करण्यासाठी आपल्याला सेटिंगची गरज असते. इरा क्लोज करायचा आहे, नंतर जावा, नंतर डी ड्राईव्ह आपल्याला पाहिजे आहे. आपल्याला हे प्रथम बंद करायचं आहे. ऑफलाईन इरा जो आहे आपला जुनावाला बंद करत आहे मी. गुगल क्रोमवर जायचं आहे. इरा सर्व्हर टाईप करायचं आहे. इरा सर्व्हर ही साईट आहे. इरा आईस सर्व्हर सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. इथे आपल्याला इरा इन्स्टॉलर आणि जावा हे दोन फाईल आहेत, त्या डाउनलोड करायच्या आहेत. मी इथे थांबवत आहे कारण मी ते डाउनलोडिंग केलेले आहेत फाईल. इथे आहेत. हे एक्स्ट्रा की केलेलं आहे मी फाईल. प्रथम आपल्याला जावा लोड करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट नेक्स्ट इन्स्टॉल. आता आपल्याला इरा इन्स्टॉलर इन्स्टॉल करायचं आहे. रनमध्ये जायचं आहे. रन, इन्स्टॉल. क्लोज. इथे आपल्याला ड्राईव्ह आहे ते पण पाहायचं आहे. तिसरी सेटिंग. इरा सर्व्हर ओपन करत आहे. ओपन झालेला आहे. कनेक्टेड सक्सेसफुली म्हणून. कनेक्टेड सक्सेसफुली. ॲक्टिवेट सेंटरला क्लिक करायचं आहे. इंग्लिश. कन्फर्म. कन्फर्मला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे सेंटरचा. ॲक्टिवेटला क्लिक करायचं आहे. पासवर्ड सेव्ह करत आहे. लॉग इन करायचं आहे. सेव्ह झालेलं आहे ते. ते
आपल्याला लोड कंटेंटमध्ये जायचं आहे कंटेंटचं पाथ सेट करण्यासाठी. डी ड्राईव्हवरती जायचं आहे. इराचा फोल्डर जिथे कंटेंट असणार डी ड्राईव्हमध्ये तिथे पाथ द्यायचा आहे. इरामध्ये कंटेंट म्हणून फोल्डर आहे. त्या कंटेंट मी कॉपी करत आहे. पाथला कॉपी करायचं आहे. आणि इथे पेस्ट करत आहे. कंटेंट पाथ जो आहे तो मी इथे पेस्ट केलेला आहे. सेटला क्लिक करायचं आहे. इथे आपला कंटेंटचा पाथ आहे तो सेट झालेला आहे. आता हे रिस्टार्ट होत आहे इरा पेज. क्लोज करतो आणि पुन्हा चालू करतो. ओपन झालेला आहे. लॉग इन करायचं आहे. आपल्याला हेल्थ चेक करायचं आहे. लोड कंटेंटमध्ये जायचं आहे. कंटेंट डाउनलोड करायचं आणि रेफरन्स मटेरियल डाउनलोड करायचं आहे. गरज असेल तरच करायचं आहे. अशा प्रकारे आपला आईस इरा सर्व्हर इन्स्टॉल झालेला आहे. आणि पुन्हा आपल्याला जो ऑफलाईन इरा आहे तो चालू करायचा आहे. अशा प्रकारे आपला आईस इरा सर्व्हर इन्स्टॉल झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.